नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी आपण बेगमपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी शेळी बोकड बाजार कव्हर करण्यासाठी उपस्थित आहे. जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करू शकता. आणि ज्या भागातून तुम्ही बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा. आपण याच्याबद्दल खरेदी विक्रीबद्दल आपण माहिती प्रसारित करणार आहोत. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण ही पिल्ल्यांची शेळी कव्हर करतोय. काकांना विचारून घ्यायची माहिती. 2 पिल्ले आहेत. काय आहेत पिल्ली? पिल्ली पाठ बोकड. पाठ बोकड आहे. किती दिवस झाले वेली? थोडे दिवस 2 आठवडे. 2 आठवडे झाले बघा. शिळे पाठ बोकड वेत पहिला आहे काय? पहिल्यांदा येले. पहिल्यांदा 2 दाता. दाताला सुद्धा दुशी आहे बघा. तुम्ही बघू शकता. जात कोणती होईची? देशी बघा, प्युअर देशी मध्ये मोडते. बघू शकता पिल्ली सुद्धा चांगली आहेत. पाठ बोकड आहे आणि 2 आठवडे झालं ही वेली. दूध सुद्धा चांगला आहे शेळीला. गाव कोणतं आहे तुमचं? नंदेश्वर. काय मागणी झाली का? आता आलो गाडी. आता आलाय का? बरं. प्रत्येक गुरुवारी असतंय का? बरं. आज किती आणली ती? का एवढंच? एवढीशी पिल्ली आहे ती करणार. बरं. पिल्ली सुद्धा ती घेऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता. मोबाईल नंबर सांगता येतोय का तुम्हाला? नाव आणि मोबाईल नंबर सांगा. घ्याही बोलून त्यांना. पिल्ली जावायची सांग. पिल्ली घ्या वाटलं. चालते. हे पण पिल्ली तुमचीच आहे का? त्यांच्याकडून बघा. हे पिल्ली सुद्धा त्याच मालकाचे आहे. तुम्ही बघू शकता. काय सगळे ते 6 बोकडं आहे. 6 बोकडा आहे काय? 3 पाटी आहे. 3 पाटी द्या का? बर. साधारण एकाची काय किंमत होती? सरासरी 6,000 होती की सगळी. एकाची किंमत काय सांगताय? एकाची किंमत 7,000. 7,000. द्यायची 6,000. बर. सांगायला 7,000 आणि द्यायला 6,000 फायनल. त्यापेक्षा काय कमी? काय नाही कमी. बर. ही कोणत्या जातीमध्ये येते ती? ही आपली देशीच आहे ती. प्युअर देशी सगळं? उस्मानाबादी. प्युअर देशी. बर. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नामदेव गरंडे, नंदेश्वर, बर. तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9324 9324 37 37 85 85 34. 34. बघा, अशा प्रकारचे जर तुम्हाला लहान मोठे जर पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येक गुरुवारी बेगमपूर बाजारामध्ये हे उपस्थित असतात. राहणार नंदेश्वर काय? नंदेश्वर. बरं. घरी पण असतात का तुम्ही? हो, असते. ओके. तुम्हाला बाजारात पाहिजे असेल तर बाजारात बेगमपूर बाजारामध्ये सुद्धा असतात आणि घरी पाहिजे असेल तर घरी सुद्धा तुम्हाला देतात. इतर बाजारामध्ये जाताय का तुम्ही? हो, जाते. सांगोला, माडगाव. सांगोला, मडग्या. ओके. आता आपण हे चारी पण एकाच मालकाचे बोकड कव्हर करतोय. तुम्ही बघू शकता. आता माहिती विचारून घेऊया आपण. मला ह्या दोन्हीची काय किंमत सांगता? कोणच्या? त्या लहान बारक्या दोन्हीची हा 12.5 म्हणलं. 12.5. मागणी किती झाली? मागते ती 9ला 9.5ला. फायनल कितीपर्यंत सुटेल? 10.5 द्यायची. 10.5 तर फायनल. बरं. आणि ह्या दोन्हीची? त्या दोन्हीची 24 सांगाल. सांगायला 24, द्यायची 20ला. द्यायला 20. ही तरी किती महिने लहान आहे ती? 5-5 महिने. 5-5 महिने आहे ती. बरं बरं. प्रत्येक बाजारामध्ये उपस्थित असता तुम्ही? गाव कोणतं आहे? मोहोळ. बरं. नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. शिवाजी भारत लवटे. 9527 9527 57 57 1305. 1305. बघा, पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येकच्या गुरुवारी बाजारामध्ये हे उपस्थित असतात. ज्या शेतकरी बांधवांना बोकड पाहिजे असतील, शेळ्या पण असतील का? शेळी बोकड यांच्याकडे उपस्थित असतात. बघा, ह्यांची दावणच आहे. तुम्ही बघू शकता. व हे सुद्धा बोकड त्यांचाच आहे. ह्याची काय सांगताय? 32. फायनल काय होतील? 23ला. बरं. हे कोणत्या जातीचं आहे? कोटा. कोटा. बघा, जबरदस्त क्वालिटीचा असा हा बोकडा आहे.
मालकाने 23,000 रुपये ही जी फायनल किंमत सांगितलेली आहे. त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. तर अशाच प्रकारची बोकड जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बघा ह्यांची दावणच आहे. त्याचा मोबाईल नंबर घेतलेला आहे. आता आपण ही शेळी कव्हर करतोय. बघूया मालकाला याची माहिती विचारून घेऊया. तुम्ही बघू शकता पूर्णपणे. बाहेर कितव्यांदा येईल? कितव्यांदा येईल? हे दुसरे येत नाही एका महिन्याची. पहिल्या वेळेला किती पिल्ले दिली तिने? एक दिले का? बरं. आता एका महिन्याची गाभण आहे का? कोणत्या जातीची? काटेवाडी. हा काटेवाडी. काटेवाडी. ही काटेवाडी जातीची शेळी आहे. तुम्ही बघू शकता. आता दुसऱ्या वेताला खाली होणार आहे. एका महिन्याची गाभण आहे. काय मागणी झाली का हिची? हा किती झाली? 11.5ला. तुम्ही किती म्हणताय? 12. बघा तुम्ही बघू शकता मालकाने 12,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. आणि मागणी किती झाली? 11.5. म्हणजे 500मध्ये व्यवहार थांबलाय. गाव कोणतं आहे तुमचं? मंगळवेढा. प्रत्येक बाजारामध्ये उपस्थित असतात. एकच आणली का अजून आहे? एकच आहे. नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. नंबर अजून आहे सांग. 99 69 87 54. बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येक बाजारात हे उपस्थित असतात. बघा आता आपण ही आता मोठ्या मापाची शेळी कव्हर करतोय. दूध सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. हिला गाभण आहे का? सडी सडी आहे का? किती वेळ ताजी? तिसऱ्यांदा आहे. म्हणजे आता तिसरं वेत झाले का हिचं? किती पिल्ली दिली तिसऱ्या? 3. बघा शेळीनं तिसऱ्या वेताला 3 पिल्ली दिलेली होती. काय झालं तिसरं? 2 बोकड आणि 1 पाट तिसऱ्या वेताला झालं होतं. पण आता सध्या गाभण नाही. काय मागणी झाली का हिची? 10,000. तुम्ही काय म्हणता? 12 फायनल होतील. बघा 10 पर्यंत मागणी झालेली आहे. आणि मालक म्हणताय 10.5. 10.5ला फायनल करूया म्हणताय. गाव कोणतं तुमचं? चळे. तालुका पंढरपूर. प्रत्येक बाजारामध्ये असतं का इथं? शेळी बोकड घेऊन येत आहे का? बघा जर अशा प्रकारच्या जर शेळी जर पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आपण त्यांच्याकडं नंबर घेऊया. नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. सागर शिकरे. 76 76 66. बरं सॉरी. हां 79 72 78 72 93. बघा अशा प्रकारच्या जर शेळी बोकड जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रत्येक गुरुवारी बेगमपूर बाजारामध्ये उपस्थित असतात. आज एकच आणली का शेळी? एकच आहे का? 20 आणले होत्या का? बघा म्हणजे शेळीच आणली होत्या का सगळ्या? बोकड 10 आणि शेळ्या 10 आणलेल्या होत्या. त्यापैकी 19 खपलेले आहेत आणि एकच राहिलेली आहे. बघा अतिशय अधिक प्रमाणामध्ये शेळी बोकड घेऊन येत असतात. जर खात्रीशीर अशा जर शेळी पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण ही शेळी कव्हर करतोय. खाली 2 पिल्ले आहेत. काय खाली? 2 बोकड आहेत. दोन्ही पण बोकड आहेत. बरं किती दिवस झाले? की 20-25 दिवस झाले वेली? 1 महिना झाला. बरं देशी पण ती मोडती ना शेळी? देशी. वेत किती आहे? वेत पहिलंच आहे. बघा तुम्ही बघू शकता. दुधाला सुद्धा चांगली आहे. काय मागणी झाली काही? 13,000. तुम्ही किती म्हणताय? 16,000. बघा थोडक्यात व्यवहार थांबलेला आहे. काय कमी जास्त होतील काय 16मध्ये पण? बघा व्यवहार बसल्यानंतर थोडेफार कमी जास्त होईल म्हणतात. खाली दोन्ही पण बोकड आहेत. आणि शेळीला दूध सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. वेत पहिला आहे. गाव कोणतं? मुंडेवाडी. म्हणजे प्रत्येक गुरुवारी येत आहे का तुम्ही? शेतकरी. ओके. अशा प्रकारचं
बाजारामध्ये शेळी उपस्थित आहे. देशी असू द्या, काटेवाडी असू द्या, बिटल असू द्या, सर्व प्रकारच्या शेळी या बाजारामध्ये उपस्थित असतात. तर अशा प्रकारच्या पाहिजे असेल तर तुम्ही इथं भेट देऊ शकता. तर हे 2 बोकड आहेत एकाच मालकाई. आपण बघू, माहिती विचारून या मालकाला. ह्याची काय किंमत सांगता? 24,000. दोन्हीची बघा, दोन्हीची मालकाने 24,000 किंमत सांगितली आहे. काय कमी होतील का? बोला की तुम्ही मागलं बघा, व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त करूया म्हणतायत. दोन्हीचे 24,000 रुपये सांगितलेले आहे. काय मागणी झाली का दोन्ही? झाली की कितीपर्यंत मागतील? 20,000ला. 20,000 पर्यंत मागतील काय? बर. तुम्ही प्रत्येक गुरुवारी असताय का इथे? गुरुवारी असतो. नाव आणि मोबाईल नंबर सांगा की तुमचा. मोबाईल नाही. मोबाईल नाही का? ठीक आहे. आजोबांकडे मोबाईल नाही आहे. दोन्ही पण बोकड आहेत ना? तुम्ही बघू शकता, दोन्ही पण बोकड आहेत एकाच मालकाचे. दोन्हीच काय सांगताय? दोन्हीच काय सांगताय? 21,000. फायनल दे घ्यायचं काय होईल? बघा, मालकाने 21,000 रुपये सांगितले आहे, पण व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी थोडेफार कमी जास्त करूया म्हणतायत. गाव कोणतं आहे तुमचं? पिपरी. बघा, अशा स्वरूपाचे जर बोकड पाहिजे असेल तर तुम्ही बेगमपूर बाजारामध्ये असतात. प्रत्येक गुरुवारी हा बाजार भरत असतो. तर तुम्ही बघू शकता कशा स्वरूपाचा हा बाजार भरलेला आहे.